लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिकमध्ये इंधन तुटवड्याची अफवा, पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी. जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नका, पुरेसा साठा उपलब्ध. बातमी नाशिक येथून. नाशिक शहरात इंधन तुटवडा असल्याच्या अफवेमुळे गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील विविध भागांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेकांनी घाईघाईने पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. परिणामी काही ठिकाणी अनावश्यक गर्दी निर्माण होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. काही पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध असूनही व्यवस्थापनाच्या कारणास्तव पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या सर्व अफवांना पूर्णविराम देत नागरिकांना आवाहन केले आहे की जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठा करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की इंधन पुरवठा नियमित सुरू असून वितरणात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखून अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सर आपलं नाव काय? नाव काय आपलं? अमोल मोहिरे. सर तुम्ही डिझेल भरायला आले का पेट्रोल भरायला आले? डिझेल किती वेळपासून उभे? अर्धा एक तास झाला का? अजून तुमचा नंबर आला नाही का? लांबात लांब रांग आहे ना? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.